आज आपण इतिहास या विषया संदर्भामध्ये घेणार माहिती. प्रकरण क्रमांक 2 युरोपियन वसाहतवाद याविषयीची माहिती आपण घेणार आहोत. पाठ्यपुस्तकाच्या प्रकरणामध्ये आपण पाठ्यपुस्तकाच्या लेक्चरला आपली माहिती घेतलेली आहे. तत्पूर्वी एक संदेश आहे की विद्यार्थी मित्रांनो, आता तिसरी लाट येऊ घातलेली आहे आणि त्या अनुषंगानं आपण सर्वांनी खबरदारी घेतली पाहिजे. सर्वांनी मास्क वापरलं पाहिजे, आपला हात वारंवार धुतले पाहिजे किंवा सॅनिटाईज केले पाहिजे आणि सामाजिक अंतर ठेवलं पाहिजे. दुसऱ्या लाटेपेक्षा ही तिसरी लाट विद्यार्थी मित्रांनो अतिशय भयंकर आहे आणि म्हणून आपण आपले सगळे कुटुंबीय असतील, आपल्या आसपासचे लोक असतील यांना सतर्क करा की जेणेकरून ते बाधित होणार नाही आणि त्यांच्यामुळं आपल्याला त्रास होणार नाही. आणि शक्यतो करून आपण कुणाकडे न जाता आपण आपला प्रामुख्यानं जो अभ्यास दिलेला आहे तो आपण करणं अतिशय गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, गेल्या प्रकरणामध्ये सुद्धा तुम्हाला मी आव्हान केलं होतं की आपली घटक चाचणी क्रमांक 1 झालेली होती आणि त्या संदर्भामध्ये तुम्हाला सांगतो की मला सोडवून मला व्हॉट्सअपला पाठवा. अद्याप काही विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी मला पाठवले नाही. पुन्हा आव्हान करतो की ते वहीमध्ये तुम्ही सोडवलेले आहे ते स्क्रीनशॉट मला या ठिकाणी पाठवा. आता पण मला प्रत्यक्ष आपण प्रकरण क्रमांक 2 ला सुरुवात करतोय की प्रकरण क्रमांक 2 युरोपियन वसाहतवाद. या वसाहतवादाचा उपघटक आपण घेतोय तो म्हणजे कोणता, तर 2.3 युरोपियन वसाहतवाद. आता ह्या युरोपियन वसाहतवादामध्ये त्यातला पहिला मुद्दा आपण इथे घेणार आहोत तो म्हणजे अमेरिका. या युरोपियन वसाहतवाद हा अमेरिकेमध्ये कसा निर्माण झाला याची आपण इत्थंभूत माहिती आपण या माध्यमातून घेणार आहोत. म्हणजेच युरोपियन वसाहतवाद हा जगामध्ये कशा पद्धतीने निर्माण झाला याबद्दलची माहिती आपण पाठीमागच्या पाठामध्ये पाहिलेली आहे. परंतु प्रत्यक्षरित्या याच युरोपियन राष्ट्रांमध्ये जी वसाहतवादाची स्पर्धा लागलेली होती या स्पर्धेमध्ये प्रामुख्यानं अमेरिकेमध्ये कशा प्रकारचा वसाहतवाद निर्माण झाला याविषयीची माहिती आपल्याला या माध्यमातून घ्यायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, वसाहतवादी पहिल्यातला मुद्दा आपण घेणार आहोत म्हणजे वसाहतवादी राष्ट्रात स्पर्धा. आता वसाहतवादी राष्ट्रात स्पर्धा म्हणजे काय, तर दुर्बल अशा प्रकारची जी राष्ट्र आहे या दुर्बल राष्ट्रांवर आपण प्रभुत्व लादण्याची जी चढाओढ निर्माण झालेली होती ती कोणामध्ये, तर बलाढ्य राष्ट्रांमध्ये. पाठ्यमध्ये आपण पाहिला अभ्यास की यामध्ये इंग्लंड असेल, स्पेन असेल, त्याचबरोबर सर्वात फ्रान्स असेल, तर या देशांनी स्पर्धा निर्माण केलेली होती. अशा वेळी प्रामुख्यानं या असणाऱ्या वसाहतवादामध्ये असणारी जी मूळची लोक आहेत त्या मूळच्या लोकांवर जे वसाहतवाद स्थलांतर झालेली जे आहे त्या लोकांनी त्यांच्यावर अन्याय अत्याचार करायला सुरुवात केली. किंबहुना त्यांच्या कत्तली करण्याचं काम या काळामध्ये इथे केलेलं आपल्याला पाहायला मिळतील. आणि त्याचबरोबर इतर प्रामुख्यानं त्यांना त्यांच्या कत्तली करून त्यांचे प्रदेश ताब्यामध्ये घेतले आणि हे ताब्यात घेत असताना त्यांना गुलाम बनवण्याचं काम या युरोपियन वसाहतवाद्यांनी केलेलं आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे अमेरिका. या अमेरिकेमध्ये असणारा जो मेक्सिको आणि पेरू हे ते 2 राष्ट्र आहेत अमेरिकेमधली, ही प्रामुख्याने जिंकण्याचं काम सुरुवातीला स्पेन या राष्ट्राने केलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं या स्पेननं सुरुवातीच्या काळामध्ये मेक्सिको आणि पेरू हे 2 असणारे जे छोटे छोटे राज्य होती ती जिंकण्याचं काम या काळामध्ये केलेलं आपल्याला पाहायला मिळेल. आणि अशाच प्रथमच या स्पेननं प्रामुख्यानं हे काम करत असताना मेक्सिको आणि पेरू आणि व्हेनेझुएला ह्या ठिकाणी आपल्या त्या ठिकाणी वसाहती स्थापन केली. आता त्या ठिकाणी वसाहती स्थापन करत असतानाच प्रामुख्याने तिथं ऊस आणि तंबाखू याचं उत्पादन त्या पेरू या देशानं त्या ठिकाणी घ्यायला सुरुवात केली. आणि परंतु हे ऊस आणि तंबाखू उत्पादन घेत असताना तिथं लागणारा जो मजूर आहे तो मजूर कुठून आणला, तर या स्पेन या देशानं आफ्रिका खंडामधून तो असणारे अनेक लोक तिथं आणली आणि त्याला तिथं गुलाम बनवण्याचं काम केलं. म्हणजे आफ्रिकेत गुलाम खरेदी केले आणि आपल्या या ठिकाणी म्हणजे मेक्सिको, पेरू, व्हेनेझुएला या ठिकाणी ऊस आणि तंबाखू हिचं उत्पादन घेताना त्या ठिकाणी त्यांना गुलाम बनवण्याचं काम इथे केलेलं आपल्याला त्या माध्यमातून पाहायला मिळेल. आणि हेच करत असताना प्रामुख्यानं या वसाहतीमध्ये म्हणजेच मगाशी सांगितल्याप्रमाणे मेक्सिको असेल, पेरू असेल, व्हेनेझुएला इथं सुद्धा अनेक प्रकारचे सोन्याचे साठे या स्पेन त्या देशाला त्या ठिकाणी मिळाले. आणि प्रामुख्याने हे करत असताना स्पेननं
अमेरिकेतील दक्षिण किनाऱ्यावर असणारा फेलाडो आणि त्याचबरोबर कॅलिफोर्निया म्हणजे फेलाडो पासून ते कॅलिफोर्निया इथपर्यंत जो असणारा सगळा प्रदेश आहे तो स्पेन या देशानं त्या काळामध्ये जिंकून घेतलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, युरोपियन वसाहतवाद बघताना या स्पेन या देशानं अशा पद्धतीनं अमेरिकेवर आपलं वर्चस्व निर्माण करायला सुरुवात केली आणि त्या ठिकाणी आपला गव्हर्नर नेमण्याचं काम या स्पेन या देशाने केलेलं आपल्याला पाहायला मिळेल. आणि हे करत असताना स्पेन या देशाचा राजा जो आहे तो राजा हा सर्वोच्च त्या ठिकाणी अधिकारी असेल अशा प्रकारचा त्यांनी फतवा त्या ठिकाणी काढलेला आपल्याला पाहायला मिळेल. आणि हेच काम करत असतानाच प्रामुख्यानं कौन्सिल ऑफ द इंडीज यांच्या प्रत्यक्षरित्या व्यापार करायला सुरुवात या माध्यमातून स्पेनने केली आपल्याला पाहायला मिळेल. आणि हे काम करत असतानाच प्रामुख्याने स्पेनने काय केलं की अमेरिकेचा असणारा कच्चा माल आपल्या देशामध्ये न्यायचा आणि आपल्या देशातला पक्का माल पुन्हा या अमेरिकेमध्ये आणण्याचं काम प्रामुख्याने या स्पेन या देशाने केलेलं आपल्याला पाहायला मिळेल. आणि हेच करत असताना स्पेन या देशानं मोठ्या प्रमाणामध्ये शेती उत्पादन घेण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर सोने, चांदी आणि अनेक प्रकारचे खनिज यांचे साठे शोधले आणि त्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या स्पेन या देशानं मोठ्या प्रमाणामध्ये नफा कमवण्याचं काम केलं आपल्याला बघायला मिळेल. तो अशा पद्धतीनं या युरोपियन वसाहतवादामध्ये अमेरिका या देशावर जसं स्पेननं अशा प्रकारे आपलं प्रभुत्व निर्माण केलं, वसाहतवाद निर्माण केला, त्याचप्रमाणे दुसरा आपण मुद्दा आपण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बघणार आहोत तो म्हणजे इंग्लंड. जसं स्पेननं वसाहतवाद निर्माण केला त्याचप्रमाणे इंग्लंड या देशानं सुद्धा या अमेरिकेवर वसाहतवाद निर्माण करण्याचं काम केलेलं आहे. आता इंग्लंडची असणारी राणी जिचं नाव आहे एलिझाबेथ पहिली, हिच्या काळामध्ये अनेक प्रकारच्या सागरी मोहिमांना त्या ठिकाणी त्यांनी प्रोत्साहन दिलेलं होतं आणि या प्रोत्साहन दिल्यामुळं प्रामुख्यानं व्यापार करणं आणि नफ्यातून राष्ट्रहित साधणं हे या इंग्लंड या देशाची असणारी पॉलिसी आहे. म्हणजे राणी एलिझाबेथ हिने काय केलं की वसाहत निर्माण करणं म्हणजे वसाहती शोधणं, तिथं व्यापार करणं आणि जो मिळणारा नफा आहे तो राष्ट्राच्या हितासाठी आपण त्या ठिकाणी करायचा आहे अशा प्रकारचा फतवा त्या काळामध्ये काढलेला आपल्याला पाहायला मिळेल. आणि अशाच पद्धतीनं इसवी सन 1496 ला बघा विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे एबीसाठी हा मुद्दा आपल्याला विचारला जाऊ शकतो की इसवी सन 1496 मध्ये जॉन कॅबेट याने उत्तर अमेरिकेतील इंग्लंडची पहिली वसाहत बसवली. म्हणजे उत्तर अमेरिकेच्या खंडामध्ये उत्तर अमेरिकेच्या बाजूला जॉन कॅबेट याने पहिली वसाहत निर्माण केली. आणि त्याच्यानंतर इसवी सन 1607 मध्ये जेम्स नदीच्या काठी बघा जेम्स टाउन इथं पहिली वसाहत निर्माण करण्याचं काम इंग्लंडने केलेलं आहे. हा पण मुद्दा एबी साठी लक्षात ठेवा. इसवी सन 1607 मध्ये जेम्स नदीच्या काठी प्रामुख्याने जेम्स टाउन त्या ठिकाणी इंग्लंडची पहिली वसाहत एक निर्माण झाली. आणि प्रामुख्यानं याच वसाहतीच्या पुढं म्हणजे या वसाहतीच्या पुढं व्हर्जिनिया हे नाव या वसाहतीला देण्यात आलं आणि ही इंग्लंडची पहिली वसाहत म्हणून या ठिकाणी संबोधलं गेलं. बघा प्रामुख्यानं जेम्स टाउन ही पहिली वसाहत निर्माण झाली आणि त्या वसाहतीला पुढं व्हर्जिनिया अशा प्रकारचं नाव या ठिकाणी देण्यात आलं आणि ही इंग्लंडची अमेरिकेतील पहिली वसाहत आहे. व्हर्जिनिया ही इंग्लंडची अमेरिकेतली असणारी पहिली वसाहत आहे. आणि अशा पद्धतीनं प्रामुख्यानं या इंग्लंडनं अशा पद्धतीनं आपली सत्ता निर्माण करायला सुरुवात केली आणि इंग्लंड याने पूर्व किनाऱ्यापासून ते कॅलिफोर्निया पासून पर्यंत जवळजवळ 13 वसाहती बघा 13 वसाहती या इंग्लंड देशानं या अमेरिकेमध्ये निर्माण केलेल्या आहेत. जसं स्पेननं केले देशापेक्षा जास्त पद्धतीनं या इंग्लंडनं एकूण 13 वसाहती या ठिकाणी निर्माण केल्या आणि हा निर्माण करत असताना त्या ठिकाणी आपला व्यापार करायला सुरुवात केली. कच्चा माल तिथून घेऊन जायचं आणि त्या ठिकाणी पक्का माल त्या ठिकाणी विकायचा अशा प्रकारची सुरुवात या ठिकाणी केली. हेच करत असताना प्रामुख्यानं इसवी सन 1765 मध्ये स्टॅम्प ऍक्ट निर्माण केलेला आहे इंग्लंडनं. बघा इसवी सन 1765 इंग्लंड या देशानं अमेरिकेमध्ये स्टॅम्प ऍक्ट निर्माण केला आणि हा स्टॅम्प ऍक्ट निर्माण करत असताना या कायद्याने काय केलं तर या
असणाऱ्या 13 वसाहतीमध्ये येणारा जो माल आहे, आयात येणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तूवर कर लावण्याचा अधिकार इंग्लंडनं आपल्याजवळ ठेवला. बघा, स्टॅम्प ऍक्ट 1765 संमत केला इंग्लंडने आपल्या संसदेमध्ये. आणि ज्या 13 वसाहती आहेत त्या 13 वसाहतीमध्ये कुठल्याही देशातून माल येऊ द्या, त्या येणाऱ्या प्रत्येक मालावर कर आकारला जाईल अशा प्रकारचा कायदा स्टॅम्प ऍक्ट या ठिकाणी निर्माण केला. आणि हे काम करत असताना या कायद्यामुळे काय झालं तर असणाऱ्या ज्या वस्तू आहेत अमेरिकेतल्या 13 वसाहतीतल्या त्या वस्तूंचे दर त्या ठिकाणी वाढले गेले. आणि प्रामुख्यानं हे करत असताना प्रथमतः या इंग्लंडला विरोध करण्याचं काम व्हर्जिनिया आणि त्याच्यानंतर मॅसेच्युसेट्स या 2 वसाहतींनी त्या काळामध्ये विरोध केलेला आहे. म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये या अशा प्रकारचे 13 वसाहती आहेत त्याच्या 2 वसाहतींनी या स्टॅम्प ऍक्ट जो इंग्रजांनी निर्माण केला या स्टॅम्प ऍक्टच्या विरोधामध्ये प्रामुख्याने त्यांनी विरोध करण्याचे काम इथे केलेलं आपल्याला पाहायला मिळेल. दरम्यानच्या काळामध्ये बोस्टन या ठिकाणी या इंग्रजांनी त्या ठिकाणी गोळीबार केला. तो काळ आहे 5 मार्च 1770 मध्ये. प्रामुख्यानं मॅसेच्युसेट्स या वसाहतीमध्ये बोस्टन या ठिकाणी पोलिसांनी प्रामुख्याने काही लोक त्या ठिकाणी मारली गेली. आणि त्यामुळेच आपोआपच त्या बोस्टन शहरामध्ये प्रामुख्याने इंग्रजांच्या विरोधामध्ये संघर्ष निर्माण झाला. तो इथे मी मुद्दा घेतलेला आहे, बोस्टन येथील गोळीबार. म्हणजेच इथं बोस्टन शहरामध्ये इंग्रजांच्या या स्टॅम्प ऍक्टला विरोध केला म्हणून बोस्टन या ठिकाणी इंग्रजांच्या पोलिसांनी गोळीबार केला आणि अनेक लोक या ठिकाणी मारले गेले. आणि त्यामुळे त्या ठिकाणी इथं मोठ्या प्रमाणामध्ये बोस्टन इथं असंतोष निर्माण झाला. दरम्यानच्या काळामध्ये तिथली तिसरी घटना बघा, बोस्टन टी पार्टी. आता बोस्टन टी पार्टी म्हणजे काय तर हा मुद्दा बघा, टीपा द्या यासाठी आपल्याला विचारला जाऊ शकतो. बोर्डामध्ये लघुत्तरी प्रश्नासाठी हा मुद्दा विचारला जाऊ शकेल. बोस्टन टी पार्टी म्हणजे काय तर बघा, 1773 मध्ये सर्व वसाहतींनी स्वातंत्र्य मागितलं. बघा, बोस्टन टी पार्टी याच्यामध्ये आपण हा मुद्दा बघतोय तर प्रामुख्यानं 1773 मध्ये ज्या 13 वसाहती होत्या 13 वसाहतीने इंग्रजांकडे स्वातंत्र्य मागितलं, आम्हाला स्वातंत्र्य द्या. आणि अशा वेळेस ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने म्हणजे ब्रिटिशांनी ईस्ट इंडिया कंपनीला या अमेरिकेच्या वसाहतीमध्ये चहा विकण्याची परवानगी दिली होती. बघा, ईस्ट इंडिया कंपनी ही इंग्रजांची कंपनी, ही कंपनी आपल्या भारतामध्ये सुरुवातीला आली, व्यापार करायला मग पुन्हा राज्य निर्माण केलं. तीच परिस्थिती या अमेरिकेमध्ये सुद्धा निर्माण झालेली आपल्याला बघायला मिळेल. तर या अमेरिकेमध्ये अशा प्रकारे ईस्ट इंडिया कंपनीला इंग्रजांनी चहा विकण्याची परवानगी दिली. आणि चहा विकण्याची परवानगी देत असतानाच त्या ठिकाणी प्रामुख्यानं सर्वात महत्वाचा मुद्दा आपल्याला यामध्ये सांगता येईल की वसाहतीनं त्या ठिकाणी असणाऱ्या चहाला विक्रीला बंदी निर्माण केली की आम्ही तुमचा चहा घेणार नाही, तुम्ही जो चहा आम्हाला दिलेला आहे तो आम्ही घेणार नाही. आणि अशा वेळेस हे इंग्रजांचं असणारं जे जहाज आहे ते बोस्टन शहरामध्ये आलं. आणि त्या बोस्टन शहरामध्ये असणाऱ्या शहरामध्ये ते जहाज आल्यानंतर त्या लोकांना कळालं आणि त्या लोकांनी तिथल्या असणाऱ्या चहाच्या पेट्या ज्या आहेत त्या समुद्रामध्ये टाकून दिल्या. आणि टाकून दिल्यानंतर प्रामुख्यानं त्या पेट्या समुद्रात फेकल्या गेल्या. आणि म्हणून त्या घटनेला प्रामुख्यानं बोस्टन टी पार्टी असं म्हटलेलं आहे की तुमच्या वस्तू आम्हाला मान्य नाही, तुम्ही वस्तू आमच्याकडे आणायच्या नाही, आमच्या वस्तू आम्ही स्वतः निर्माण करू शकतो. आणि परंतु ह्या वस्तू लादल्या आहेत म्हणून ह्या चहाच्या पेट्या समुद्रामध्ये त्या बोस्टन शहरातील लोकांनी फेकून दिल्या. या घटनेला प्रामुख्याने बोस्टन टी पार्टी असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि मग अशा पद्धतीनं हळूहळू या इंग्रजांच्या विरोधामध्ये संघर्ष होऊ लागला. आणि त्याच घटनामध्ये दुसरी आपण मुद्दा बनवणार आहोत म्हणजे फिलाडेल्फिया अधिवेशन. बघा, फिलाडेल्फिया अधिवेशन. जसं बोस्टनमध्ये संघर्ष निर्माण झाल्यानंतर प्रामुख्यानं फिलाडेल्फिया अधिवेशन निर्माण झालं ते म्हणजे 1774 मध्ये. बघा, 1774 मध्ये हे अधिवेशन निर्माण झालं. आणि हे अधिवेशन निर्माण होत असताना या अधिवेशनामध्ये काय ठरलं गेलं की ब्रिटिशांच्या वस्तू ज्या आहेत त्या ब्रिटिशांच्या मालाच्या आयाती निर्यातीला विरोध करणं. ब्रिटिशांच्या वस्तू आयात होत आहेत आणि निर्यात होत आहेत या वस्तूवर निर्बंध घालणं हे प्रामुख्याने या फिलाडेल्फिया या अधिवेशनामध्ये हा ठराव संमत करण्यात आला. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा विद्यार्थी मित्रांनो आहे की प्रामुख्यानं आयात निर्यातीला विरोध करण्यात आला आणि ब्रिटिश मालावर प्रामुख्याने बहिष्कार टाकून
आपण इथून पुढं या इंग्लंडच्या विरोधामध्ये लढणार आहोत अशा प्रकारचे 2 ठराव या अधिवेशनामध्ये घेण्यात आले. म्हणजे वस्तूची आयात आणि निर्यात याच्यावर निर्बंध घालणं आणि इंग्रजांच्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंवर आपण सर्वांनी बहिष्कार टाकणं. त्या वस्तू आपण कुणीच खरेदी करायला नाही. ज्या आपल्या वस्तू आहेत आपण खरेदी करू आणि त्यांच्या वस्तूवर प्रामुख्याने बहिष्कार घालू अशा प्रकारचा अधिवेशनामध्ये ठराव झाला आणि इंग्रजांच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी लढा देण्यास सुरुवात झाली. आणि दरम्यानच्या काळामध्ये हा लढा सुरू झाला आणि कालांतराने या 13 वसाहतीमध्ये स्वातंत्र्याचा जाहीरनामा निर्माण झाला. आता स्वातंत्र्याचा जाहीरनामा म्हणजे काय? एबीसाठी मुद्दा पण विचारला जाऊ शकेल आणि लघुतरीसाठी पण विचारला जाऊ शकेल लक्षात ठेवा. तर स्वातंत्र्याचा जाहीरनामा म्हणजे काय? तर इंग्लंडच्या सत्तेपासून स्वातंत्र्य झालेल्या ज्या वसाहती आहेत एकूण 13 वसाहती, या 13 वसाहतीनं प्रामुख्यानं आपला जाहीरनामा सादर केला तो म्हणजे 4 जुलै 1773. बघा 4 जुलै 1773 मध्ये प्रामुख्याने स्वातंत्र्याचा जाहीरनामा या 13 वसाहतीने निर्माण केला. आणि प्रामुख्यानं हा निर्माण करताना 1776 मध्ये हा जाहीरनामा निर्माण केला कोणाच्या नेतृत्वाखाली? हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. बघा स्वातंत्र्याचा जाहीरनामा 1776 मध्ये निर्माण केला. कोणाच्या नेतृत्वाखाली निर्माण केला? तर त्या काळामध्ये थॉमस जेफरसन, त्यावेळेचे थॉमस जेफरसन यांनी प्रामुख्याने तयार केलेला स्वातंत्र्याचा जाहीरनामा हा 13 वसाहतीने संमत केला 1776 मध्ये. कालखंड वेळा 4 जुलै 1776 मध्ये थॉमस जेफरसननं जो स्वातंत्र्याचा जाहीरनामा निर्माण केला त्या 13 वसाहतीने स्वीकारला. आणि हा स्वीकारत असताना त्यामध्ये काय दिले बघा? तर जीवन जगणे, पहिला मुद्दा जीवन जगणे, स्वातंत्र्य आणि आनंद मिळवणे. जीवन जगणे 1, 2 प्रामुख्याने स्वातंत्र्य आणि आनंद मिळवणे. ह्या 3 महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या 3 महत्त्वाच्या जे हक्क आहेत हे नैसर्गिक हक्क आहेत की माणूस जन्माला आल्यानंतर मिळणारा हा नैसर्गिक हक्क आहे. लोकशाही मिळणारे हक्क वेगळे पण निसर्गाने दिलेले हक्क वेगळे आहेत. आनंद मिळवणं, स्वातंत्र्य आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे आनंद मिळवणे. बघा म्हणजे जीवन जगणे, स्वातंत्र्य आणि आनंद मिळवणं ह्या माणसाच्या नैसर्गिक अशा प्रकारच्या प्रामुख्यानं गोष्टी आहेत आणि त्या कोणीही हिरवून घेणार नाही अशा प्रकारे थॉमस जेफरसन यांनी त्या काळामध्ये निर्माण केलं. त्या काळामध्ये त्यांनी या गोष्टी सांगितल्या आणि म्हणून ह्या 3 गोष्टी कोणीही हिरवून घेणार नाही. आणि अशाच काळामध्ये प्रामुख्यानं या 13 वसाहतीमध्ये स्वातंत्र्य युद्ध निर्माण झालं. बघा म्हणजे आपण बघतोय युरोपियन वसाहतवाद आणि अमेरिकेमध्ये हा इंग्लंडनं कशा प्रकारे वसाहतवाद निर्माण केला आणि हा करत असताना कालांतरानं स्वातंत्र्य युद्ध हा निर्माण झालं. आणि ह्या स्वातंत्र्य युद्धामध्ये प्रामुख्यानं जाहीरनामा प्रसिद्ध झाल्यानंतर इंग्रजांनी या 13 वसाहतीवर अनेक निर्बंध लावायला सुरुवात केली. त्यांच्यामध्ये चकमकी घडू लागल्या आणि अशाच वेळी ब्रिटिशांचा असणारा सेनापती, त्याचं नाव आहे लॉर्ड कॉर्नवालिस. ब्रिटिशांचा सेनापती लॉर्ड कॉर्नवालिस यांनी 13 वसाहतीचं सेनापतीपद त्यांच्यावर दिले गेलं. आणि त्यावेळीच जॉर्ज वॉशिंग्टन हे प्रामुख्याने या 13 वसाहतीचे सेनापती झाले. म्हणजे 13 वसाहतीमध्ये संघर्ष निर्माण झाला. इंग्रजांनी लॉर्ड कॉर्नवालिस त्या ठिकाणी पाठवलं. तो असणारा संघर्ष थांबवण्याकरता म्हणजे हे स्वातंत्र्य युद्ध या 13 वसाहतीमध्ये निर्माण झालेलं होतं ते थांबवण्याकरता इंग्रजांनी लॉर्ड कॉर्नवालिसला पाठवलं. आणि त्यावेळेस या 13 वसाहतीच्या लोकांनी आपला सेनापती नेमला. त्याचं नाव आहे बघा जॉर्ज वॉशिंग्टन. एबीसाठी म्हणजे लक्षात ठेवा. तर हा जॉर्ज वॉशिंग्टन जो आहे हा या 13 वसाहतीचं प्रामुख्यानं नेतृत्व करत होता. आणि हे करत असताना कालांतरानं या स्वातंत्र्य युद्धामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे फ्रान्स आणि स्पेन या 2 देशांनी या वसाहतवाद बरोबर आपल्याला संघर्ष न करता त्यांना सहकार्य करण्याचं काम केलं. म्हणजेच या स्वातंत्र्य युद्धामध्ये 13 वसाहतीच्या बाजूला स्पेन आणि फ्रान्स हे 2 देश त्यांच्या बरोबर आले आणि त्यांनी एकत्र येऊन या इंग्रजांच्या विरोधामध्ये लढा निर्माण करण्याचं काम इथे केलेलं आपल्याला पाहायला मिळेल. आणि अशाच वेळी अखेरीस प्रामुख्यानं या 13 वसाहतीमध्ये आणि लॉर्ड कॉर्नवालिस यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झाला. आणि हा संघर्ष निर्माण होत असताना सॅराटोगा
हे ठिकाण आहे. त्या सेराटोगा लढाईमध्ये या ठिकाणी ब्रिटिशांचा पराभव झाला आणि ह्या 13 ज्या वसाहती आहेत अमेरिकेच्या, त्या अमेरिकेच्या 13 वसाहती स्वतंत्र झाल्या. विद्यार्थी मित्रांनो, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की लोक जर एकत्र आले तर काही गोष्टी होऊ शकतात आणि हेच प्रामुख्यानं अमेरिकेतल्या 13 वसाहतीने जगाला दाखवून दिलं की एवढा मोठा बलाढ्य असणारा इंग्रजांचा देश इंग्लंड यांना पण नमवू शकतो हे दाखवून देण्याचं काम या काळामध्ये या असणाऱ्या 13 वसाहतीनं करून दिलं पाहायला. आणि अशाच पद्धतीनं अमेरिकेनं या 13 वसाहतीनं प्रामुख्याने स्वातंत्र्य लढ्याच्या देणग्या जगाला दिल्या की ज्या अनेक देशांमध्ये या इंग्रजांचं सरकार होतं. अशा असणाऱ्या लोकांना या स्वातंत्र्य लढ्यांची फार मोठी प्रेरणा या ठिकाणी मिळाली आणि मग स्वातंत्र्य असेल, आनंद असेल, जगणं असेल, हे नैसर्गिक अधिकार कोणीही जाऊन घेऊ शकत नाही हे सांगण्याचं काम या ठिकाणी केलं. आणि हे करत असताना राजा नसताना, बघा एक महत्वाचा मुद्दा आहे, त्या 13 वसाहतीमध्ये राजा नव्हता. राजा नसताना विना राजा लढाई जिंकू शकतो हे जगाला दाखवून देण्याचं काम प्रामुख्यानं अमेरिकेने करून दाखवलं. आणि प्रामुख्यानं हे करत असताना राजा विना राज्य हा विचार जगाला त्यांनी दिलेला होता. राजा विना जग, राजा विना आपण राज्य करू शकतो ही देणगी प्रामुख्यानं या असणाऱ्या अमेरिकेनं जगाला दिली. आणि त्या काळामध्ये अशा प्रकारची देणगी मिळाल्यामुळं प्रामुख्यानं ह्या असणाऱ्या जगामध्ये इंग्रजांच्या विरोधामध्ये संघर्ष निर्माण झाला. दरम्यानच्या काळामध्ये कॅनडामध्ये सुद्धा तिथंच तो प्रदेश आहे, त्याच्यामध्ये 1763 मध्ये जो पॅरिसचा तह झालेला होता, या तहानुसार प्रामुख्यानं कॅनडा इंग्रजांना मिळाला. त्याच्यानंतर कॅनडाला संघराज्याचा दर्जा देण्याचं काम इंग्रजांनी केलं. आणि हे करत असताना अमेरिकेने 13 वसाहतीने विरोध केल्यामुळे कालांतराने कॅनडामध्ये याच इंग्रजांनी प्रामुख्यानं तिथं द्विगृह सभागृह निर्माण करण्याचं काम केलं. आणि अशा पद्धतीने इंग्रजांनी तिथं कॅनडामध्ये आपला एक प्रतिनिधी नेमलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण बघितलं की युरोपियन वसाहतवाद निर्माण होत असताना प्रामुख्यानं अमेरिकेमध्ये कशा पद्धतीनं वसाहतवाद निर्माण झाला आणि हे करत असताना कशा पद्धतीने संघर्ष झाला याची माहिती आपण या पाठामध्ये बघितली आहे. हा सगळा मोठा भाग आहे, परंतु आपण वेगवेगळ्या 9 मुद्दे आपण याच्यामध्ये घेतलेले. अमेरिका या ठिकाणी कशा पद्धतीनं वसाहतवाद निर्माण केला, स्पेन असेल इंग्रजांनी, आणि त्याला कशा पद्धतीनं या अमेरिकेने प्रामुख्यानं मोठ्या प्रमाणामध्ये विरोध केला हे दाखवण्याचं काम विद्यार्थी मित्रांनो केलेलं आहे. तर अशा पद्धतीने या तासाला आपण हा 2.3 हा जो युरोपियन वसाहतवाद आहे त्यातला पहिला जो मुद्दा आहे अमेरिका, हे या ठिकाणी आपण पूर्ण केलेला आहे. राहिलेला जो भाग आहे तो आपण नंतरच्या तासाला घेणार आहोत. त्या संदर्भाच्या नोट्स तुम्ही तुमच्या वहीमध्ये काढा. त्या संदर्भातले जे काही प्रश्न आहेत स्वाध्याय, त्याचे जे काही छोटे छोटे प्रश्न आहेत मी तुम्हाला देईन आणि या पद्धतीने आपण नियोजन करा. धन्यवाद.